हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही जाणार आहोत कामोठ्याला, कारण मागच्या शनिवारी सासरे आले होते. त्याचा प्रिशाला आणि सोनूला भेटायला घेऊन जाण्यासाठी आम्ही कामोठ्याला गेलो होतो. तिथे बघा प्रिशाचे सगळेजण हेल्प करत आहे सँडल काढण्यासाठी. आणि आता प्रिशा आईबाबांना बघून इतकी खुश झाली आहे. ती मला सांगते की आईबाबा आले आहेत मम्मी. आणि ते आता आईबाबांना बघा, बाबांना कशी तिने घट्ट मिठी मारली आहे. आई देखील तिला बघून भरपूर खुश झाले आहे. खूप दिवसानंतर ती भेटली. प्रिशा आमच्या घरामध्ये सगळ्यात लहान असल्यामुळे सगळ्यांची लाडकी आहे. सोनूने बाबाने देखील सोनूला उचलून घेतले आहे लाडाने. त्याच्यानंतर रविवारी आम्ही अचानकच प्लॅन केला एस्कॉनला जाण्याचा. आणि माझी नंदूबाई, नंदाई आणि मिस्टर व प्रिशा आम्ही सगळेजण एकत्र गेलो. सिद्धांत नाही येऊ शकला, कारण तो त्या दिवशी शनिवारी बाबांबरोबर थांबला होता. ते आम्हालाही म्हणत होते की तुम्ही थांबा म्हणून, पण आम्ही थांबलो नाहीत. आम्ही निघून आलो आणि नंतर मग आम्ही एस्कॉनला जाण्याचा प्लॅन केला. एस्कॉन मंदिर खूप छान आहे. खारघर येथे आहे. बस स्टेशन, रेल्वे स्टेशनपासून 11 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हे आवाढव्य मंदिर आहे, खूप सुंदर आहे. असं पूर्ण संगमरवराचं बनलेलं आहे. तिथे श्रीकृष्णाची मूर्ती देखील खूप सुंदर होती. आवाढव्य मंदिर आहे. हे मंदिराला जरूर एकदा भेट तुम्ही द्या, कारण खरंच खूप सुंदर मंदिर आहे. बाकीचं जे साईडला दिसत आहे तिथे थोडं काम चालू आहे, कारण आता मंदिर खूप जरा मोठं बनवणार आहे. त्यामुळे तिथे आम्हाला गेल्यावर समजलं की मंदिराचं काम चालू आहे. परंतु त्या दिवशी भारत पाकिस्तानची मॅच असल्यामुळे ट्रॅफिक देखील नव्हती व मंदिरात पण तुम्हाला दिसत आहे की काहीच गर्दी नाही आहे, कारण कोणीच पब्लिक नव्हते. भारत पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर कोण बाहेर जाणार. परंतु आम्हाला सिद्धांतला आणायला असेही कामोठ्याला जायचे होते. त्यामुळे आम्ही बोललो की चला मग आपण एस्कॉन मंदिर देखील बघून येऊ आणि मग येताना सिद्धांतला पिकअप करू. नणंदबाई बोलल्या की आपण जाऊया आज कुठंतरी. खूप छान वातावरण झालं आहे. भरपूर पाऊस पडत आहे वहिनी सकाळपासून. त्यानंतर आम्हाला करंजडे येथे देवीची ओटी देखील भरायची होती. त्यामुळे मग आम्ही हा प्लॅन केला की आपण पहिला एस्कॉनला जाऊ, नंतर सिद्धांतला पिकअप करू व तिकडनंच आपण डायरेक्टली देवीची ओटी भरून घेऊ. बघा आतमध्ये किती सुंदर आवाढव्य मंदिर आहे. पूर्ण संगमरवराची लादी आहे, एक झुंबर आहे. तर तरी पण जास्त पब्लिक नसल्यामुळे खूप छान व्यवस्थित आम्हाला बघता आले व शांतपणे आम्ही खूप एन्जॉय केला तिथे. खूप सुंदर दिसत आहे. सगळे लोक तिथे भजन चालू होते, त्यामुळे भजनासाठी लोक बसली होती. काही लोक खाली बसून देवासाठी प्रार्थना करत होते व तिथे सगळ्यांना खरं तर फोटो काढण्यास अलाव नव्हतं. त्यामुळे आम्ही तरी देखील थोडे फोटो काढत होतो, पण तिथे आम्हाला सगळे म्हणजे तिथे जे सिक्युरिटी आहे ते फोटो काढण्यास मना करत होती. आम्ही आतमध्ये भागात थोडे फोटो व व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न केला, कारण मला ब्लॉग बनवण्याचाच होता. त्यासाठी मी व्हिडिओज काढले. मग आम्ही बाहेर आवारात आल्यानंतर फोटो काढले. तिथे थोडंसं लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आमचा थोडा फोटो काही एवढे क्लिअर कट येऊ शकले नाही, पण तरी पण आम्ही काढण्याचा प्रयत्न केला. नंदूबाई व नणंद हे बघा तिथे सिक्युरिटी मागे आम्हाला ओरडत आहे, त्यामुळे आमचे सगळ्यांचे चेहरे पडले आहेत, परंतु तरी आम्ही काढण्याचा प्रयत्न केला. मग बाहेर आल्यानंतर आम्ही फोटो घेतले पायरीवरती. आम्ही बोललो चला आपण पायरीवर तरी फोटो काढूया. प्रिशा बघा किती खुश दिसत आहे. नणंदबाई, नंदाई खूप छान आहेत माझे. त्याच्यानंतर मिस्टर व मी आम्ही देखील फोटो काढले. प्रिशाला घेऊन नणंदबाईंनी फोटो काढले. प्रिशाला सिद्धांतला अशा ठिकाणी खूप आवडतं. आम्ही सिद्धांतला तिथे खूप मिस केले, परंतु काय करणार, तो तिथे थांबला होता आणि आम्हाला घरातच 7 वाजले होते. त्यामुळे त्याला पिकअप करणं आणि तिकडे जाणं अशक्य होतं. त्यामुळे आम्ही म्हटलं पहिले आपण एस्कॉनला जाऊन येऊ, त्याच्यानंतर सिद्धांतला पिकअप करू, कारण 9ला ते बंद होणार होतं. त्यामुळे 1-1.5 तासातच आम्हाला हे सगळं आटपून कामोठ्याला त्याला पिकअप करायला जायचं होतं. अगं आम्ही त्याला आधी घेतले असते आणि आम्ही नंतर गेलो असतं तर कदाचित मंदिर बंद झाले असते. त्यामुळे आम्ही त्याला नाही घेतले, मग आम्हीच गेलो. बघू आम्ही नेक्स्ट टाईम प्रयत्न करू त्याला पण घेऊन जाण्याचा, कारण त्यालाही खूप आवडतं अशा ठिकाणी बाहेर फिरायला जायला. मुलांना तर खूपच आवडतं. त्याच्यामुळे आम्ही प्लॅन केला आहे की आपण नेक्स्ट टाईम देखील सिद्धांतला घेऊन जाऊ म्हणून. इथे नणंदबाईने नंदाईने प्रिशाला उचलून घेतले आहे व आम्ही त्यांचा एक व्हिडिओ बनवला. प्रिशा पण खुश असते, त्यांच्याकडे कम्फर्टेबल असते, कारण नणंदबाई कधी ना कधी येत राहतात तर तिला सवय लागली आहे. त्यानंतर आम्ही दोघींनी तिला हाताला धरून एक व्हिडिओ बनवला. त्यावर प्रिशा खूप खुश होते. तिला स्टेप चढायला भरपूर आवडते, ती एन्जॉय करते स्टेपवरती. त्यानंतर तिथे पाणीपुरीचा स्टॉल होता, म्हणून आम्ही पाणीपुरी व दहीपुरी आणि रगडा पॅटीस हे तिन्ही पण घेतले होते. पाणीपुरी थंड होती, पण थंड रगडा मला आवडत नाही, परंतु मग तरीसुद्धा मी मिस्टर मला चिडवत होते की कशी आहे म्हणून. तर मी त्यांना म्हटलं हो खूप छान आहे म्हणून, परंतु मला गरम रगडा आवडते, त्यांना माहिती आहे. पाणीपुरी खूप छान आहे तिथे.
आम्ही खाल्ली. नंदनबाईंनी पण पाणीपुरीचा भरपूर आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून एक व्हिडिओ काढला. आम्हाला मंदिरामध्ये जाताना एंट्री करताना आम्ही नंदनबाईंना सांगितलं की आमच्या दोघांचा आपण एक कपल व्हिडिओ काढा म्हणून. खूप छान वाटत होते मला तर. मिस्टरांबरोबर टाईम स्पेंड करायला मला खूप आवडते. त्यानंतर आम्ही सिद्धांतला पिकअप केले व आम्ही तसेच करंजडे येथील सेक्टर 4मध्ये जी देवी बसली आहे तिथे ओटी भरण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे सिद्धांतने हट्ट केला की मला पाळण्यामध्ये बसायचे मम्मी. मग प्रिशा देखील त्याचे बघून म्हणाली की मलाही पाहिजे, मलाही बसायचं आहे. मग आम्ही तिलाही बसवले. त्या दोघांनी देखील एन्जॉय केला. मुलांना बाहेर फिरून आणलं की आपल्याला जो आनंद होतो त्यांना बघून खरंच खूप तो आनंदात मावत नाही, कारण हे दिवस परत येणार नाही आहेत. त्याच्यानंतर आम्ही तिथे बघा दांडिया खेळत आहे त्यांचाही व्हिडिओ मी घेतला एक शेअर करण्यासाठी. जास्त पब्लिक नव्हते कारण सगळेजण मॅच बघण्यात दंग होते. तिथे आम्ही एक व्हिडिओ काढला आणि नंतर तर चला मी तुम्हाला असेच काही व्हिडिओ चांगले चांगले दाखवण्याचा प्रयत्न करेन. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.